नमस्कार मंडळी. तर आज आम्ही ना अक्कलकोटवरून आमचं दर्शन झालं होतं आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही अ, म्हणजे गाडीमधून चाललो होतो आणि जाता-जाता आम्हाला हे सुंदर असं मंदिर लागलं होतं. ते परशुरामांचं होतं. आम्ही नंतर सर्च मारलं. तर आम्ही ना आता फायनली तुळजाभवानी मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. कारण खूप दिवसानंतर म्हणजे आलेलो आहे इथं. तर सगळं आवरलं वगैरे आणि आम्ही म्हणलं की चला आता दर्शनाला निघायचंय आपल्याला. तर दर्शनाला वगैरे सगळी सोबत आम्ही निघालो. अगस्त्य कधी पण आमच्या पप्पांच्याच कडेवर असतो. कधीच खाली चालायला मागत नाही. कधीच नाही. आणि ते झालं आणि आम्ही सगळीकडे बघत होतो कोणती कोणती दुकान वगैरे लागलीत, कसं काय नाही का. तर देवीला चोळी वगैरे, ओटी वगैरे हे सगळं होतं तिथं. तर आम्ही पण आहे ना एका ठिकाणी थांबलो होतो कारण आम्हाला पण घ्यायचं होतं ते. तर असंच फिरता-फिरता कारण मंदिर थोडंसं खाली आहे ना, तर असंच फिरता-फिरता आणि ना हे इथं ना वाजवत वगैरे होते. खूप छान प्रकारे ना त्याचं स्वागत करत होते आणि लहान मुलांची इथं खेळण्याची इतकी दुकानं वगैरे होती, प्रसाद, अ, मूर्ती वगैरे देवींच्या खूप सारं होतं. शक्यतो लहान मुलांच्याच गोष्टी असतात देवाच्या ठिकाणी. ते झाल्यानंतर आहे ना, हे बघा माझी फॅमिली बघा तिकडून येतीये. तर आम्ही सगळ्यांनी आता बोललो, की चला बाबा आपल्याला ओटीन ते घ्यायचंय. तर कुठेतरी एका जागी थांबावा. तर आम्ही ना इथे एका जागी थांबलो आणि बोललो, की चला आता ओटी वगैरे घेऊया. तर ओटी वगैरे घेतली. हे बघा आमच्या आईने ते ओटी वगैरे घेतली. मस्त अशी देवीला ओटी घेतली आणि त्याच्यानंतर आई बोलल्या, की "चल आता थोडंसं ना बांगड्या वगैरे घालूया." कारण तुळजाभवानीला आल्यावर कोण नाही बांगड्या घालत. कारण देवीचा तो जो साज करून जायचा असतोय तो म्हणजे पूर्णपणे असा करून जायचा. तर आईंनी पण बांगड्या घातल्या आणि मी सुद्धा बांगड्या घातल्या आणि आम्ही गजरे सुद्धा लावले होते. बरेच असे फोटो वगैरे पण काढले आणि माझ्या हातात पण बघू शकता तुम्ही कशा दिसतायत बांगड्या. तर मी जास्त घातल्या होत्या. आईने आमच्या 2-2, 3-3 घातलेल्या. तर ते झालं तर खूप मस्त वाटलं देवीच्या ठिकाणी नाही का, असं पहिल्यांदा आणि हे बघा माझ्या बांगड्या. तर ते झाल्यानंतर आहे ना, आम्ही आलो मुख्यद्वाराला कारण देवीचं इथूनच एंट्री होती. तर गेल्यावर बघितलं तर खूप गर्दी होती. कारण मी याच्या आधी पण आलेले, पण मी कधी पण येऊ गर्दीच असते. म्हणजे कधीही या तुम्ही तुळजाभवानीला कारण हे कुलदैवत आहे आपल्या सगळ्यांचं. तर इथे गर्दी असतेच. आणि खूप गर्दी होती. तर आम्ही सुद्धा नंतर रांगेमध्ये लागलो होतो दर्शनाला आणि ते आमचं दर्शन वगैरे आम्ही म्हणजे आतमध्ये ना फोन वगैरे जास्त अलाउड नाहीये. फोन तिथे नाहीच, अलाउड नाहीच आहे अजिबात. तर ते झाल्यानंतर हे बघा आम्ही इथून निघालो आणि आता बोललो की चला आपल्याला पण रांगेला लागायचंय. तर पास पण होते. पासला तर खूपच गर्दी होती. तर म्हणलं की चला आता इकडूनच रांग लावा. तर आम्ही रांग वगैरे लागली. पण पहिल्यांदा आम्हाला असं वाटलं की अजिबात गर्दी नाहीये. हे बघा असं मोकळं दिसतंय. पण नंतर जेव्हा आम्ही पुढे-पुढे जसं गेलो, तर इतकी गर्दी होती की बास रे बास. जवळ-जवळ आम्ही ना 2 तास आमचे याच्यामध्येच गेले. खूप म्हणजे खूप टाईम याच्यामध्येच गेला आमचा. तर नंतर आमचं दर्शन वगैरे झालं आणि अगस्त्य खूप चिडचिड. शक्यतो ना लहान मुलांना घेऊनच यायचं नाही. कारण आहे ना, खूप म्हणजे खूप रडतात ते. खूप म्हणजे खूप. आणि त्याच्यानंतर आमचं दर्शन वगैरे झालं आणि बाहेरच्या मंदिरामध्ये ना, ही पण इथे तुळजाभवानी देवीचे तिचे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. आणि देवीच्या आम्ही कडक म्हणजे गाभाऱ्यामध्ये त्या साईडनी आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि हा बघा जिथे बाहेर होतं ना, ते पण इथं ते मिरवत होते चांगल्या प्रकारे. देवीची जी काठी असते ती सुद्धा खूप जण असे मिरवत वगैरे होते. परत बाहेरची जी मंदिरं वगैरे होती ते आजूबाजूची शेजारची, तिथे पण सुद्धा आम्ही पाया वगैरे दर्शन वगैरे घेतलं आणि देवीला आता बोललो की चला थोडीशी प्रदक्षिणा वगैरे घालू. तर प्रदक्षिणा वगैरे पण घातली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायच्या टाईमला. तर आम्हाला पुढचं लोकेशन करायचं होतं पंढरपूर. तर आमचं दर्शन वगैरे झालं मस्त असं आणि आम्ही तिथून निघालो. चलो बाय.